वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग. आता तुम्हाला वाटत असेल की माझे डोळे असे का दिसत आहेत झोपल्यासारखे, कारण की आत्ता वाजलेत पहाटेचे 4. आज तारीख आहे 9 मार्च 2026. आज आहे आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी. तर आज आम्ही जाणार आहे फिरायला, आणि फिरायला जाण्यासाठी आम्ही एवढ्या लवकर उठलो आहे कारण की उशीर झाला तर आधीच उन्हाळा आहे, त्यामुळे खूप जास्त ऊन लागेल. म्हणून मी 10वीत असताना पेपरच्या टायमाला पहाटे 3ला 2:15ला उठून अभ्यास करायची, आणि त्याच्यानंतर मला आठवतं आहे एवढ्या पहाटे 4 वाजता मी पहिल्यांदाच उठले. त्याच्या आधीमध्ये नाही उठले कधी. तर आम्ही आवरून तयार झालोय. 5:15 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय. पुढे काय होतं हे पुढे दाखवते. तर गाईज आता आम्ही आहे कोल्हापूरमध्ये, तुम्ही बघू शकता. आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलोय गाईज. आता आम्ही थांबलोय कारण की माझा नवरा मॅप लावणार आहे. कारण मी तर व्हिडिओ करत बसले, मॅप कोण लावणार, तर माझा नवरा लावणार आहे. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहे. दरवेळी माझा नवरा कसा करायचा, आधी रस्ता चुकायचा आणि मग मॅप लावायचा. त्या टायमाला मी घरातनं निघताना सांगितलेलं आधी मॅप लावायचा आणि मग रस्ता चुकायचा नाही. मॅप बघून तुम्हाला समजलंच असेल की जिथे आम्हाला जायचं आहे तो रस्ता अजून 3 तासांचा आहे, 3.25 तासांचा आहे. तर आम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगते. आम्ही इथं घाटात रस्त्यावर बसलोय कारण की मला मळमळायला लागले आणि प्रवास सहन होत नाही. वय झालंय आपलं आता 27 वय चालू आहे. एवढ्यातच प्रवास सहन होईना झालाय. 27 नाही 72 चालू आहे. उलट करायचं. हे पाणी बघून आम्हाला थांबावं वाटलं आणि तसं पण मला मळमळायला लागलेलं. म्हटलं निवांत बसूया. तिकडं गुरं चरायला लागलेत आणि इकडं शांत पाणी आणि समोर डोंगर दिसायला आहे, तिकडं झाडी दिसायला, वर सूर्य आलाय. तर निवांत बसूया म्हटलं. बघू शकताय तुम्ही किती शांत वाटतंय आणि माझं मळमळायचं पण थोडं कमी आलंय. कॅमेरा माझ्याकडे फिरवा. अजून आम्हाला 80 ते 90 किलोमीटर जायचं आहे. चला. आता आम्ही फोंडा घाटमध्ये बसलोय आणि प्रवास करून दोघांना पण खूप जास्त वैताग आलाय. म्हणून हे एक झाड बघितलं आणि इथं बाकडं दिसलं म्हणून झाडाखाली दोघंजण बसलोय. मला तर झोप आल्या खूप जास्त. वर्षा, पहिल्यांदा तुला आपल्या ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. 3 वर्ष झाले आपल्या लग्नाला आणि तुला मी प्रत्येक ॲनिव्हर्सरीला म्हणते वर्षा कुठं जायचं, तर तू फक्त म्हणतेस कोकण. एखाद्या माणसाला एकाच ठिकाणी 4-5 वेळा गेलं तर नकोसं वाटते, जाऊ नको वाटते. राहू दे, दुसऱ्या ठिकाण बघूया, दुसऱ्या ठिकाणी जाऊया. पण तुला सारखं त्याच ठिकाणी जाऊ वाटते. ह्याबद्दल मला एक प्रश्न पडला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दे की बाबा तुला सारखं त्या ठिकाणी का जाऊ वाटते. कारण कोकण म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. कोकण मला खूप जास्त आवडतं. समुद्र, झाडी, डोंगर. पण मला प्रवासामुळे थोडा थकवा आलाय, बाकी काय नाही. पण जेव्हा आपण जाईल रूमवर फ्रेश होईल त्याच्यानंतर बघा मी किती फ्रेश दिसणार आहे व्हिडिओमध्ये. तर फायनली आम्ही जेवायला थांबलोय तळ्यापाशी. तुम्हाला माझ्या पाठीमागं तळं दिसत असेल. मी घरातनं स्वयंपाक बनवून आणलेला, पण मला आता भूक नाही आहे कारण की प्रवासामुळं मला खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मी जेवत नाही. मिस्टर माझे जेवायलेत फक्त. लोकेशन दाखवते जिथं आम्ही जेवायला बसलोय. पाठीमागं दिसतंय तळं, खूप सारी झाडं आणि कावळा पण आहे तो बघा.
दिसला. आता अजून आम्हाला किती किलोमीटर जायचं आहे? अजून 40 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर आमचं लोकेशन येणार आहे. काय लोकेशन? तारकर्ली बीच. मला पण आत्ताच माहीत झालं. मला फक्त कोकणात जायचं आहे एवढंच माहीत होतं. कोकणात म्हणजे नेमकं कुठं जायचं आहे माहीत नव्हतं. आत्ताच कळलं मला पण. आता चार्जिंग पण संपत आलं आहे मोबाईलचं आणि स्टोरेज तर फुल होत आलेलं आहे. 128 GB किती पुरणार ना. किती किलोमीटर राहिले? 40. हा की अजून चपाती काय झालं? बस की तू काय आता झोपतीच काय इथे थांबतीस काय? बाय बाय. सुंदर लोकेशन. बाय बाय कावळ्यांनो. बाय बाय. तर हा रिसॉर्ट आम्ही बुक केलाय राहण्यासाठी आणि इकडे समुद्र दिसतोय. तर तिकडे कसं जायचं? तिकडे एक गेट दिलंय आणि त्या गेटमध्ये कुलूप आहे. आपल्याला जायच्या टायमाला ते कुलूप काढून देतात. रिसॉर्ट तर खूप जास्त चांगला आहे. मला खूप जास्त आवडलं. मला अशी शांतता, समुद्रकिनारा, झाडं सगळं आवडतंय. पण इथं आमचा एक पचका झालाय आणि पचका काय झालाय ते माझे मिस्टर सांगतील. सांगा हो. विषय असा झाला आहे इथं लोड शेडिंग सोमवारी असल्यामुळे लाईट नाही येतो कुठं. भाषण नाही द्यायचं आपल्याला. बर त्यामुळे लाईट आता येणार आहे 6 वाजता. इथे लाईटची पण सोय नाही, जनरेटरची पण सोय नाही, काहीच नाही. जनरेटर आहे पण ते पण आता पूर्ण संपलेलं आहे. संपलेलं आहे? जनरेटर कसं संपते? कारण जर जनरेटरला पेट्रोल डिझेल लागते. इथं पेट्रोल डिझेल जवळ कुठे मिळत नाही. इथनं 40-50 किलोमीटर लांब जायला लागते. त्यामुळे इथं आपण 5-6 रूमा चेक केल्या. सगळ्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला लाईट मिळणार नाही, 6 वाजता तुम्हाला लाईट मिळणार. तर शेवटी वैतागून आम्ही हे रिसॉर्ट बुक केले. जरा छान वाटते, शांतता आहे, झाडं बिडं आहे, ते समोर समुद्र किनारा आहे. ओके बस. माझ्या मोबाईल मधलं चार्जिंग संपलेलं आहे त्यामुळे एवढा उशीर आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता. आता आम्ही व्हिडिओ बनवायला आलोय. मीटर आता आम्ही कुठे आहे तुम्हाला दाखवू का? आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही इकडे बघा देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे. खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आणि आता माझं नवरा पुढचं स्टार्ट. आता सध्या आम्ही आहे कोकणच्या देवबाग बीचमध्ये आणि आज आमच्या लग्नाची 3री ॲनिव्हर्सरी आहे आणि लग्नाला 3 वर्ष कंप्लीट झाले. जेव्हा मी वर्षाला विचारतो तुला लग्नाची ॲनिव्हर्सरी असल्यावर फिराय कुठं जायचं आहे तेव्हा ती फक्त कोकणला जायचं आहे म्हणते. आणि तिला कोकण पण फार आवडतं. त्याच्यामुळे मला पण जास्त फिरायला मिळतं आणि कोकण बघण्यासारखंच आहे. तुम्ही